लेते आई। कितना 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 बोलो जल्दी। 100 का 2 है, 200 का 4 है, 300 का जो आप कहिए। आता आम्ही बोट वरती जाणार आहे आणि बोट वरती जे पक्षी येतात त्या पक्ष्यांना खाऊ घालण्यासाठी आम्ही हे असं फरसाण घेतलंय। तर हे फरसाण आम्ही पक्ष्यांना खाऊ घालणार आहे। आता केस वगैरे तसलं काहीच बघत नाही मी, कारण एवढी भयानक थंडी आहे, माझ्या हातात थंड एकदम सुंद पडलेत। आणि आम्ही सकाळी सकाळी आता 7 वाजता अस्सीघाटला आलोय। आम्हाला थोडं यायला उशीर झाला, कारण इतक्या वेळामध्ये सनराइज ऑलरेडी झालाय। आणि आता आम्ही इथून एक बोट घेणार आहे आणि त्या बोट मध्ये जाणार आहे, थोडे व्हिडिओज करणार आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा थँक्यू। तर आता मी त्या पक्ष्यांना खायला घालणार आहे, जेणेकरून ते इकडे येतील उडत। तर मी चांगलं दिसायला लागलो, वेट, होय चांगलं दिसायला लागलो। तर आता आपण त्या पक्ष्यांना खायला घालणार। ते सांगतात की ते हे जे पक्षी आहेत हे फॉरेनर्स आहेत, परंतु ते आव म्हणल्यावर येणार, कम हियर म्हटल्यानंतर नाही येणार। हाँ साइबेरिया हाँ। नैनों के घाट ले जा नैनों की नैया, पतवार तू है तू खेवैया, जाएगा पार कैसे ऊंची भंवर है, पहुंचेगी पार कैसे नाजुक ये नैया। आमची बोट रायडिंग करून झाली आहे आणि आम्ही परत अस्सी घाटवरती आलोय आणि आता भूक लागली आहे, तर त्यामुळे आता मस्तपैकी जाऊन काहीतरी भारी भारी खाणार आहे। राम भंडार क्या है? राम भंडार सब्जी, जलेबी, सब्जी जो है, खट्टा कचौड़ी है, बच्चे। तर आता रिक्षावाल्याने आम्हाला इथे एका चौकात आणून सोडलंय। आम्हाला जिथे आणून सोडलंय तिथून आम्हाला पुढे 500 मीटर चालत जावं लागलं असं त्यांनी सांगितलं। एरिया वाईज रिक्षावाल्यांना त्यांचे लिमिट्स घालून दिलेले आहेत, म्हणजे जे टुकटुक वगैरे आहे किंवा जे ऑटो रिक्षा आहेत तर त्यांना त्यांचे एरिया जे आहेत ते ठरवून ठेवलेले आहेत आणि ते त्या एरियामध्येच ट्रान्सपोर्ट करू शकतात, म्हणजे त्या एरियामध्येच ते फिरू शकतात। भयानक गर्दी आहे, तरी पण इथं असं बसायसाठी काहीतरी जागा आम्ही केली आहे। भयानक गर्दी तर आहेच, पण सोबतच एक तुम्हाला प्रो टिप सांगतो, इथे येताना कधी पण कॅश घेऊन या, कारण आता इथे इंटरनेट म्हणजे रेंजच नाही आहे कसली, कॅश कॅरी करा। खायला बहुत भारी आहे का?
खरंच छान आहे. दिल्लीमध्ये कुठं खाल्लं होतं माहित नाही, लय घाण होतं ते. खरंच छान आहे. त्यांना टेबलवरती जागा पाहिजे, तर आपण रिव्ह्यू देण्यासाठी तुम्हाला बाहेर तिकडे एकदम सुमसाम गल्ल्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू देतो. तोपर्यंत आता तर सांगतोय, खरंच लय भारी आहे, लय भारी आहे. आता आम्ही सध्याला ठठेरी बाजारमध्ये आहे आणि ठठेरी बाजारमध्ये इथं पूर्ण सगळे खायची दुकान आहेत, म्हणजे सगळे हॉटेल्स आहेत. तर ही एक प्रकारची बनारस मधली खाऊ गल्ली म्हणता येईल. तर इथं तुम्हाला बऱ्याच गोष्टी खायला मिळतील, मलियो पण खायला मिळेल. पण आम्ही गेलो होतो द राम भंडारला, आणि द राम भंडार मध्ये आम्ही बडी कचोरी आणि आलू कचोरी खाल्ली. बडी कचोरी आणि आलू कचोरी तर खरंच भारीच होती, पण सोबतच तिथली जिलेबी आणि तिथले गुलाबजामुन. तुम्हाला सांगतो, तिथं जी मी जिलेबी खाल्ली ती जिलेबी खरंच सॉरी, आता हा जो आहे तो असा रोडवरती येतोय, अर्धा रोड ब्लॉक होतोय. तर इथं मी जी जिलेबी खाल्ली तशी जिलेबी मी आतापर्यंत कधीच नाही खाल्लो होतो. तर होय, इथली जिलेबी आणि गुलाबजामुन मस्ट ट्राय. तुम्ही जर बनारसमध्ये येत असाल आणि तुम्ही जर खायचे शौकीन असाल तर मी सांगतोय म्हणून तुम्ही येऊन राम भंडारला, मी सांगतोय म्हणून, तर जर तुम्ही बनारसला येताय आणि जर तुम्ही खायचे शौकीन असाल तर मी सांगतोय म्हणून तुम्ही त्या राम भंडारला जावा. तिथं तुम्ही बडी कचोरी आणि आलू कचोरी तर खावाच, पण तुम्ही तिथं जाऊन जिलेबी आणि गुलाबजामुन नक्की खावा. आम्हाला छत्रपती संभाजीनगरवरून आलेली एक फॅमिली भेटली, जी की काल तिथे येऊन गेली आहे, परंतु आज परत ते तिथं आलेत आणि तिथली गर्दी इतकी भयानक असते तरी सुद्धा ते तिथं आलेत आणि त्यांनी तिथे येऊन जिलेबी खाल्ली. तर समजून घ्या की किती भारी जिलेबी असणार आहे. तर आम्ही आता दुपारी निवांत आराम करून आता बाहेर पडलोय बनारस मध्ये. आता फक्त 5:30 वाजलेत, परंतु इथं पूर्ण चक्का अंधार झालाय, तसंच थंडी पण वाढायला लागली. आता आम्ही चाललोय दशश्वमेध घाटला गंगा आरती बघण्यासाठी. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली आहे की आम्हाला झाला उशीर आणि आम्ही सकाळी जी बोट घेतली होती त्या बोटवाल्याला फोन केला, तर तो म्हणला की आता आरती चालू झाली आहे, ऑलरेडी 6 वाजता ती आरती चालू. आम्ही आलोय केदार घाटला आणि इथून आम्ही जाणार आहे दशश्वमेध घाटला बाय बोट. आता ते आम्हाला 500 रुपये सांगत होते बोटला पर हेड, आणि जशी त्यांची बोट भरली तशी त्यांनी त्यांचे रेट्स लगेच वाढवले. म्हणजे आमच्या समोरच ते म्हणले की आम्हाला 600 रुपये. आम्ही अजून बसतच होतो तर त्यांनी 600 रुपये म्हणले. तिथं लाईट भारी यायला लागलाय, माझा व्हिडिओ भारी यायला लागलाय. आता कंडिशन अशी झाली आहे की आम्ही एक बोट, म्हणजे इथे 2 प्रकारच्या बोट्स आहेत, एक लाईटवाली बोट आहे, एक बिगर लाईटवाली बोट आहे. आणि आम्ही त्या दोघांचं प्राइस कंपॅरिझन केलं. वरती आम्हाला सांगितलं 450 रुपये, आणि तिथे आल्यानंतर म्हणले आम्हाला 500 रुपये. आणि जशी बोट भरली त्यांची आणि ते जसं निघून जात होते तर ते म्हणले की 600 रुपये, आणि आम्ही 500 रुपये द्यायला तयार होतो. वरती जाऊन बसलो तर ते म्हणले की नाही उतरा खाली, 600 रुपयापेक्षा खाली 1 रुपये नाही करणार. ठीक आहे, आता आम्ही 500 रुपये देऊन त्या लाईटवाल्या बोटमध्ये जातोय, जी की थोड्या उशिरा निघेल, थोड्या वेळाने निघेल. इथं सगळा जो खेळ आहे ना तो टायमिंगचा खेळ आहे. म्हणजे जर तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला लवकर गंगा आरती बघायला भेटेल आणि जवळून बघायला भेटेल, आणि जर उशिरा आलात तर तुम्ही मागं राहाल. होय, तर त्यासाठीच पैसे आहेत तितके. पण माझं तर तुम्हाला सजेशन हेच असणार आहे, सध्या जाऊन तिथं वेट करा, परंतु तुम्ही माझ्या मध्ये तर 3 वाजता तुमच्या रूम मधून निघा आणि जाऊन 5 वाजेपर्यंत तरी पोहोचा तिथं. बोट मध्ये लेमन टी घेऊन आले ते, आणि ते लेमन टी देत आहेत. लेमन टी भारी आहे. मी कोणाच्या तरी ब्लॉग मध्ये बघितलेलो की लेमन टी छान असते, आणि खरंच लेमन टी छान आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी ऍड केलेलं आहे फ्लेवर, मला तर वाटतं तो आमचूर पावडरचा फ्लेवर. होय, आता आम्हाला लाईफ जॅकेट देत आहेत आणि ते घालणं गरजेचं आहे खरं तर. सकाळी घातलं नव्हतं कारण ती बोट लहान होती आणि ती खूप
आतमध्ये किंवा लांब जात नव्हती. आता ही बोट जी आहे ती ही बोट एका घाटावरून दुसऱ्या घाटाला घेऊन जाणार आहे. तर थोडा प्रवास पण थोडा लांब जाणार आहे, त्यामुळे लाईफ जॅकेट घातलेलं कधीही चांगलंच. तर तुम्ही पण जर येत असाल तर लाईफ जॅकेट घालाच. जॅकेट घातल्यानंतर अशा पद्धतीने काहीतरी मी दिसायला लागलोय. इट्स ऑलवेज गुड टू वेअर लाईफ जॅकेट. चला, बोट आता फायनली निघाली आहे पार्किंग मधून. उशीर तर झालाय, मला नाही वाटत की चांगला व्ह्यू असा मिळेल आज. लेट्स सी. आय गेस आरती चालू झाली आहे, कारण शंख वगैरे वाजवलेला आवाज यायला लागलाय आणि सगळे बोट्स ऑलरेडी जाऊन तिथे लागलेले आहेत. त्यामुळं कशा पद्धतीचा व्ह्यू भेटेल आणि आमची बोट आता कुठं पार्क होईल हे थोडं जरा अवघड आहे. भरपूर साऱ्या बोट आहेत, भरपूर सगळ्या बोट आहेत आणि गर्दी पण भरपूर आहे. दाखवतो तुम्हाला. आता हे तुम्ही बघू शकताय, हे असे सगळे बोट लागलेले आहेत आणि आम्हाला काय व्ह्यू भेटलाय कायच दिसत नाही आहे. आता ते रिअरेंज करायला लागलेत काहीतरी. हे अशा पद्धतीचं काहीतरी आम्हाला व्ह्यू भेटलाय लेट आलेल्यामुळं. त्यामुळं प्लीज कृपया करून लेट येऊ नका. आता आम्ही बघूया 2-3 दिवस अजून आहेत, तर आम्ही परत यायचा अजून प्रयत्न करू. मी आता तुम्हाला थोडे बहुत आरतीचे काही व्हिडिओज आहेत ते दाखवणार आहे आणि त्यानंतर मी पूर्ण आरती जी आहे ती स्वतः ऐकत बसणार आहे. तर त्यामुळं तुम्हाला जर आरती बघायची असेल तर तुम्ही इथे येऊन परत बघा. आणि होय, सांगितलेल्या गोष्टी आठवण ठेवा की लवकर या, म्हणजे तुम्हाला लवकर चांगली जागा भेटेल. पूर्ण थाळी खाऊन झाली आहे, पण बाहेर कुठेतरी जाऊन रिव्ह्यू देण्यापेक्षा त्यांच्या दारातच उभारून रिव्ह्यू द्यावा असं मला वाटलं. आणि असंही त्यांना मराठी कळणार नाहीये, पण इतकी पण काय भारी अशी थाळी नव्हती. आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा चांगल्या ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शहरांमध्ये मी चांगल्या थाळ्या खाल्ल्यात. छत्रपती संभाजीनगरला असेल, आमच्या सोलापुरात चांगल्या थाळ्या खाल्ल्यात. आणि त्याच्या कंपॅरिझन किंवा कुठल्याही बाकीच्या कुठल्याही कंपॅरिझन मध्ये मला इतकी पण काय अशी भारी थाळी वाटली नाही. बाकी ठीक आहे, आता झालंय आजचं जेवण. चलो.